वार्तांकन रोखठोक बातमी। प्रहारचे आक्रमक नेतृत्व आणि सामान्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी आज अधिकृतपणे आपल्या राजकीय प्रवासाचे नवे पान उलटले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी हा धनुष्यबाण आम्ही मजबूतीने पेलू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। या पक्षप्रवेशासोबतच बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। शिवसेना प्रवेशावेळी बोलताना बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे स्मरण केले। ते म्हणाले की तुकडोजी महाराजांनी आपली ग्रामगीता शेतकऱ्यांना अर्पण केली होती। आज त्यांच्या जयंतीदिनी आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेसोबतचा प्रवास सुरू करत आहोत। माझी राजकीय सुरुवात शिवसेनेतूनच झाली होती आणि आता पुढील कार्यही त्याच पक्षात राहून अधिक प्रभावीपणे करेन। बच्चू कडू यांचे एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत केले। ते म्हणाले बच्चू कडू यांच्यासारखा कडवट कार्यकर्ता, सर्वसामान्यांचा नेता, दिव्यांगांसाठी झटणारा, शेतमजूर, गोरगरीब, दलित, शोषित, पीडित यांच्यासाठी आंदोलन करणारा, गोरगरिबांचा आंदोलक नेता, दिव्यांगांसाठी खऱ्या अर्थाने लढणारा, झटणारा नेता म्हणून बच्चू भाऊ तुमची ओळख आहे। तुम्ही या शिवसेनेत असंख्य लोकांसह प्रवेश केला, त्यासाठी तुमचं मनापासून शिवसेनेत स्वागत करतो। आमचे मुद्दे मोठ्या पक्षाच्या हाती जावे हा आणि अजेंडा आम्ही भगवा झेंडा राबवणार आहोत। जो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत आहोत, आता झेंडा बदलला असून पुढे तरी अजेंडा कायम आहे, तोच अजेंडा घेऊन पुढे जाऊ असं बच्चू कडू म्हणाले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।